मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. एका गावात एक मुलगी एक स्त्री रस्त्याने चालली होती आणि ती म्हणत होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. मी नाही बर का. ती बाई तुम्हाला वाटीची बरी फुकट आली सुया टिकल्या घेऊन. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. आपण देवाला प्रार्थना करतो पण संत महात्मे देवाकडे मागतात. संत महात्म्याने त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घाती लावो. त्या देवाच्या नावाचा झेंडा त्यांनी चारही लोकांमध्ये लावला. संत महात्मे म्हणतात देवाचं नामचिंतन करायला आम्हाला फार आवडते. जे आम्ही केलं ते आम्ही तुम्हाला करण्याकरता सांगतो. नवे नवे संत महात्मे म्हणतात आम्ही एखाद्या गोष्टीचा अनुभव सुद्धा घेतो. संत महात्मे म्हणतात आमच्या इंद्रियाला ते देवाच्या नामचिंतनाचं वळण लागले. पडिले वळण इंद्रिया सकळ. एखाद्या माणसाची इंद्रियाला वळण लागतं बघा. एखाद्या माणसाला रोज संध्याकाळी हरिपाठ करायची सवय असते, पण एखाद्या ठिकाणी तो गावाला गेला आणि त्या घरातल्या लोकांना हरिपाठाचा गंधच नसेल तर त्या दिवशी संध्याकाळी जरा त्याला चुकल्यासारखं वाटतं. का तर त्याच्या इंद्रियाला रोज हरिपाठ करण्याचं वळण लागले. तसंच संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं आमचा स्वभाव आहे. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदी आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, कुत्र्याची शेपटी वाकडी ती काथा जळतो, वळ जळत. थोडक्यात माणूस मरतो. बरं, तुमच्याकडे पण असंच आहे ना, कुत्र्याची शेपटी वाकडी ती नाही. आमच्या तिकडे मुंबईला माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे मेल्यावरच ना, म्हणजे प्रथा एकच आहे. बरं वाटलं. म्हणजे थोडक्यात काय, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण सांगते. एका गावात एक मुलगी एक स्त्री रस्त्याने चालली होती आणि ती म्हणत होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. मी नाही बर का. ती बाई तुम्हाला वाटीची बरी फुकट आली सुया टिकल्या घेऊन. ती बाई रस्त्याने चालली होती. थोडा स्वर लावला तर काळी दोनचा बरोबर. ती बाई रस्त्याने चालली होती. सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्याने चाललंय तरी कोण. राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्याने जी चालली ती एक मुलगी आहे, पण तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. राजाने विचार केला की अरे हिला हिच्या परिस्थितीमुळे आज गावोगावी सुया टिकल्या वगैरे घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने ठरवलं लग्न करील तर हिच्याशीच करणार. कुणाशी? त्या टिकली बांगडीवालीशी ठरवलं राजाने. तिथे काय, राजा बोलेन दल हाले. राजा तसाच तिथून निघाला आणि तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग, लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा अरे लाज वाटत नाही का तुला? माझ्याशी लग्न करायचंय, मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारू म्हणतेस? म्हटली हो. राजा तसाच तिथून निघाला आणि तिच्या बापाकडे गेला. सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार मुलीला करायचा आहे, थोडस 2-4 शब्द जरा मुलीला विचारतो. राजा म्हटला, काय हो? मगाशी मुलीला विचारलं तर मुलगी सांगते बापाला विचार. आता बापाला विचारलं तर बाप सांगतो मुलीला विचारतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे फेकायला? मी राजा आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, अरे आपण कुठे राजाच्या दारात गेलो, स्वतः राजा आपल्या दारात आला, द्यायला काय हरकत आहे? हात जोडले सांगितलं, माझी मुलगी मी तुम्हाला देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. दोघांचं लग्न सुद्धा झालं. एक 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडीवाली आता कोण झाली? राजाची राणी झाली. राजाची राणी झाली. राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथे काय विषय? 20-25 दाच्या सेवा करण्याकरता कुठलंच काम करायचं नाही, फक्त एका जागेवर बसायचं. पण विचार करा, दिवसभरातून हिला 17 गाव फिरायची सवय. एका जागी बसून गोड लागे ना. बरं, दिवसभरातून 2-3 वेळा 5 पक्वानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का एखाद्या कोपऱ्याला ढकलून द्यायची आणि 7-8 दिवसांनी शेळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायचे. कारण ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे 1 महिनाभरामध्ये राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी जरा नाव घ्या.
आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. बरं मी घेऊ का नाव? बरं मी घेतल्यावर तुम्ही घेणार ना? नक्की ना? तुम्ही घेत असाल तर मी घेते, नाही तर मी तरी कशाला घेऊ? बरं मी एकटी घेते. नावं घेत बसलो तर इथंच कीर्तन संपल. मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक काम आहे ना, खूप चांगलं नाव आहे, नीट ऐका. नाव घ्यायचं म्हटलं कशा सावरून बसल्या. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडग माय. राजाची राणी जरी झाली, तिचा भाकरी मागण्याचा स्वभाव गेला का? एकनाथ महाराज म्हणतात, आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैव योग्य झाला पाग्या, आधी होता वाघ्या दैव योग्य झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. मनाचं सांगत नाही बरं का. एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव पुढे जाऊन सांगितलंय. आधी होता वाघ्या, इथं कुणी वाघ्या नाही ना. दैव योग्य झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात, देवाचं नामचिंतन करणं हा आमच्या वाणीला लागलेलं एक वळण आहे, तो आमचा एक स्वभाव आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा देवाला प्रार्थना करतात. ज्ञानोबारायांनी जरी भगवान परमात्म्याकडे मागितलं, नामदेव महाराजांनी शतकोटी अभंगाची रचना केली. अभंग लिहून पूर्ण झाले, देवासमोर ठेवले. देवाने सांगितलं, नामदेवराय तुमची शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा आता पूर्ण झाली, या अभंगाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय मागायचे ते मागा. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा या शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये स्वतःच्या घराकरता मागितलं नाही, स्वतःच्या संसाराकरता प्रपंचाकरता मागितलं नाही. नामदेव महाराज म्हटले, देवा तुम्हाला जर द्यायचं असेल तर मला एकच द्या, अकल्प आयुष्य भावे ताया कुळा, 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 अकल्प आयुष्य भावे ताया कुळा. ए माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, असं कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये काय मागितलं देवा? अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकाळा हरीच्या दासा. देवा माझ्या हरीच्या दासांना, माझ्या वारकऱ्यांना मोठं असं आयुष्य दे, आणि ही संत मंडळी सुखी असो. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये संतांचं वारकऱ्याचं सुख मागितलं. संत महात्मे हे जगाकरता मागत असतात, पण विचार जर केला तरी अभंगामध्ये थोडासा विरोधाभास आहे.
तुम्ही सांगाल संत महात्मे जर जगाच्या कल्याणाकरता मागतात, जगाच्या हिताकरता मागतात, तर या अभंगामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबर आहे. स्वतः करता मागतात, हक्कानं मागतात, हट्टानं मागतात. काय मागतात? अभंगाचे प्रथम उपवास पारणे राखला